हालेलुया. इब्रिलुकास पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचन. इब्रिलुकास पत्र 3 अध्याय वचन 12. बंधूजनो, जिवंत देवाला सोडून देणे अविश्वासाचे दुष्टमन तुमच्यातील कोणाचे असू नये म्हणून जपा. वचन 13. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रत्येक दिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये. वचन 14. कारण जर आपण आपल्या आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. हालेलुया. हालेलुया. वचन काय सांगते? बंधूजनो, जिवंत देवाला सोडून देणे अविश्वासाचे दुष्टमन तुमच्यातील कोणाचे पण असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकाला प्रतिदिवशी बोध करा. आणि मात्र तो प्रभूचा दिवस जसं जवळ येत आहे तसं तो अधिक जवळ करा, म्हणजे त्या दिवसासाठी तुम्ही फसून जाऊ नये, तुमची मने तुमचे हृदय कठीण होऊ नये, तर उलट तुम्ही त्या दिवसासाठी पूर्ण तयार व्हावे, ज्याद्वारे तुम्ही ख्रिस्ताचे भागीदार बनू शकाल. बायबल काय सांगते? आपण विश्वासात टिकून राहिले, आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ केला आणि मात्र आपण मजबूत राहिले प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या शिकवणीत, तर बायबल सांगते आपण येशू ख्रिस्ताचे भागीदार बनू शकणार, प्रभू बरोबरचे भागीदार. वचन काय सांगते? ख्रिस्ताचे आपण भागीदार झालो आहोत जर आपण शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहिले, स्थिर राहिले, तर येशू बरोबरचे भागीदार. आज मनुष्य बरोबरचा भागीदार पैशाचा, वस्तूचा, जमिनीचा किंवा अनेक गोष्टीचा तो भागीदार बनतो, पण इकडे आता आपल्याला भागीदार बनायचे प्रभू येशू बरोबरीचे भागीदार, ख्रिस्ताचे भागीदार आपल्याला बनायचे. आणि बायबल सांगते की जर आपण विश्वासात टिकून राहिले तर वचन सांगते की तुम्ही प्रभूला सोडू नका. अविश्वासाचं दुष्टमन म्हणजे सैतानाचे मन तुमचे नसावे. तुम्ही प्रभूला सोडून देऊ नका, तर तुम्ही प्रभूमध्ये टिकून राहा. प्रतिदिवशी एकमेकाला बोध करा, एकमेकाला शिकवत राहा देवाविषयी, देवाची वचने एकमेकाला दररोज सांगत राहा. बायबल सांगते. आणि हा जो प्रभूचा दिवस येणार आहे त्या दिवसासाठी तुम्ही आणखीन दृढ बना, आणखीन मजबूत बना. जसा तुम्ही पूर्वी प्रभूवर विश्वास ठेवला तसा विश्वास शेवटपर्यंत मजबूत करा, तरच आपण प्रभू येशू बरोबरीचे भागीदार बनले जाणार. आता आपल्याला येशू बरोबरचे भागीदार बनायचे, हक्कदार म्हणजे प्रभूच्या बरोबरीचे भागीदार, प्रभूच्या बरोबरीचे हक्कदार आपल्याला बनायचे. पण ते कसे बनणार? जर आपण विश्वासात टिकून राहिले तर. आता येशूच्या बरोबरचे भागीदार म्हणजे विचार करा आपला फायदा केवढा आहे, आपल्या लाभच लाभ होणार, आपली प्रगती, उन्नतीच होणार. तर येशू परमेश्वर आहे, मनुष्य नाही. येशू देव आहे, परमेश्वर आहे, राजा आहे तो साऱ्या सृष्टीचा. आणि आपण येशूच्या बरोबरचे भागीदार बनले तर विचार करा आपली किती उन्नती, प्रगती होणार. मग आपले फायदेच फायदे. आणि प्रभू म्हणतो माझ्या जोडीचे तुम्ही भागीदार बना. आपल्याला संधी मिळालेली आहे प्रभू येशू बरोबरचे भागीदार बनण्याची, ज्याद्वारे आपला लाभच लाभ होणार, फायदाच फायदा होणार. आणि हे भागीदार बनण्यासाठी आपल्याला विश्वासामध्ये टिकून राहायचे, आपल्याला विश्वासामध्ये स्थिर राहायचे, मजबूत. जर विश्वासामध्ये आपण टिकून राहणार, विश्वासामध्ये आपण स्थिर राहणार, तर प्रभू येशू बरोबरीचे आपण भागीदार बनणार, हक्कदार बनले जाणार आपण. मग त्यासाठी आपल्याला प्रभूमध्ये स्थिर आणि फुलावलेले बनायचे. या जगाचे, पापाचे, मोहाचे, वाईटाचे भागीदार बनू नका, तर ख्रिस्त सेवेचे, ख्रिस्ताच्या कार्याचे भागीदार बना. बायबल सांगते इब्रिलुकास पत्र 3 अध्याय 1 वचनात, म्हणून पवित्र बंधूनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष लावा. काय सांगते बायबल? पवित्र जनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार. कुठूनचे भागीदार आहोत आपण? स्वर्गीय पाचारणाचे आपण भागीदार आहोत. स्वर्गात आपण जाणार आहोत, स्वर्गीय पाचारण आपल्याला आलेले आहे. आपण
भाग्याचे भागीदार ते आपण आपला प्रमुख याजक प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे आपण आपलं लक्ष लावलं पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष पूर्ण प्रभू येशूकडे असणार तर आपण स्वर्गाचे भागीदार बनणार. स्वर्गाच्या राजाचे आपण भागीदार म्हणजे हकदार मात्र आपण बनले जाणार. म्हणून वचन सांगते की आपलं लक्ष पूर्ण प्रभू येशूकडे पाहिजे, कारण आपण स्वर्गाचे भागीदार आहोत. आपण येशू बरोबरीचे भागीदार आहोत, ज्या भागीदाराच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये लाभच लाभ आणि फायदाच फायदा होणार. जीवनात दुःख, वेदना, समस्या, निराशा, आजार, विकारी काहीच राहणार येशू बरोबरचे भागीदार बनले तर. अनेक लोक आपल्या संपत्तीचे, जमीन जागेचे किंवा अनेक गोष्टीचे भागीदार होण्यासाठी तयार होतात. त्यांना वाटते आम्ही पैशाचे भागीदार आहोत, आम्हाला हक्क मिळेल, पैसा मिळेल, आम्ही घराचे भागीदार आहोत, घराचा हिस्सा आमचा आहे, आम्ही जमिनीचे भागीदार आहोत, जमिनीचा हिस्सा आमचा आहे. पण हे सर्व इकडे सोडून जाणार. प्रभू बरोबरचे भागीदार बना, ज्याच्याने पृथ्वीवर पण फायदा आहे आणि स्वर्गात पण फायदा आहे. म्हणजे पृथ्वीवर पण आपल्या जीवनात प्रगती होणार, आपल्याला जेव्हा मिळेल आणि देवाच्या राज्यात जाणार तिथे पण आपल्यासाठी सर्व तयार केलेलं असणार. ख्रिस्ताच्या जोडीचे भागीदार बना, या पृथ्वीतले भागीदार बनू नका म्हणून बायबल सांगते. आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत. मग आपलं लक्ष येशूकडे पाहिजे, आपलं लक्ष प्रभूकडे पाहिजे. आपण पूर्ण प्रभूकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपण स्वर्गीय भागीदार आहोत. आपण प्रभू येशूच्या जोडीचे भागीदार आहोत. मला आपलं लक्ष पूर्ण प्रभू येशूकडे पाहिजे, जो आपला प्रमुख याजक आहे, जो आपला उद्धार आणि आपलं तारण करणारा प्रभू आहे. त्याकडे आपण संपूर्ण लक्ष लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायबल काय सांगते की आज मनुष्य या जगाचा पापाचा भागीदार होते. जसे की अनेक व्यक्तीचा, वस्तूचा भागीदार बनते, दुष्कर्माचा भागीदार बनते, पण देवाबरोबर भागीदार बनत नाही. जगाचा, पापाचा, दुष्कर्माचा भागीदार बनल्याने आपल्या जीवनात काय होईल? आपण त्या अधोलोकात, अगदी त्या नरकात जाणार, स्वतःचा नाश आपण स्वतःच्या जीवनावर ओढून बसणार. बायबल सांगते तुम्ही पापाचे भागीदार होऊ नका, तर तुम्ही स्वर्गाचे भागीदार बना. योहानाचे दुसरे पत्र 10-11 बायबल सांगते की मात्र हे शिक्षण न देणारा, प्रभू येशूची सुवार्ता न देणारा कोणताही मनुष्य तुमच्या घरात आला तर बायबल सांगते त्याचं तुम्ही स्वागत पण करू नका, त्याला घरात पण घेऊ नका, त्याचा शाप कुशल पण विचारू नका, तू कसं आहे हे पण त्याला विचारू नका. जो कोणी त्याचं स्वागत करील तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होईल. काय सांगते? जो प्रभू येशूच्या विरुद्धात चालत आहे, प्रभूचं शिक्षण देत नाही किंवा प्रभूपासून दुरावलेले किंवा प्रभू विरुद्ध मात्र बोलत आहे, अशा व्यक्तीला बायबल सांगते घरात सोडा, त्याला विचारू पण नका तू बरं आहे का, त्याचा विषय पण काढू नका. जो कोणी त्याचं स्वागत करील बायबल सांगते तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होईल. तो नरकात जाणार आहे, त्याच्या जोडीला तुम्ही पण जातील बायबल सांगते. तुम्ही त्याच्या दुष्कर्माचे भागीदार होऊ नका, तुम्ही पापाचे भागीदार होऊ नका, तुम्ही वाईटाचे भागीदार होऊ नका, तुम्ही परमेश्वराचे भागीदार बना. पापाचे भागीदार पापातच नरकातच जाणार, सैतानाचे लोक सैतानाच्या जोडीला राहणार, अधोलोकाचे लोक अधोलोकातच जाणार आहे. आणि म्हणून बायबल सांगते तुम्ही दुष्कर्माचे, तुम्ही पापाचे भागीदार होऊ नका. बायबल काय सांगते? एफिसकरास पत्र 5:6-7 पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो, म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. पोकळ भाषणाने तुम्हाला कोणी फसवू नये. अनेक व्यक्ती गोड आपल्याशी बोलणार आणि आपल्याला देवापासून दूर करणार. आपल्याला वाटते हा ही व्यक्ती किती चांगले, आपल्याशी आता चांगलं बोलते, पण नाही. बायबल सांगते विश्वास ठेवू नका त्या व्यक्तीवर. वचन सांगते अनेक लोक आहे ना आपल्याला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार, प्रार्थनेतून आपल्याला बाहेर काढणार, जगाच्या गोष्टीकडे नेणार, वाईट संगतीकडे आपल्याला बोलवणार. पोकळ भाषण आहे त्यांची, ज्याच्या आतमध्ये काहीच अर्थ मिळत नाही, ती तुटून जाणार, नष्ट होणार, असं त्यांचं भाषण आहे. तर या पोकळ भाषणाने तुम्हाला कोणी फसू नये म्हणून सावध राहा. तुम्ही त्या
प्रभूपासून दुरावलेले आहेत त्यांच्या जोडीला पण बायबल सांगते तुम्ही राहू नका, त्यांच्या जोडीचे भागीदार होऊ नका. पुढे वचन सांगते 11 वचन, अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, उलट त्याचा निश्चित करा. काय सांगते? अंधाराची जी कामं आहे, कृत्य आहे, वाईट कर्म जे आहेत, बायबल सांगते या अंधाराच्या निष्फळ कर्माचे तुम्ही भागीदार होऊ नका, उलट त्याचा निश्चय करा, उलट त्याला विरोध करा वाईट गोष्टीला, पण तुम्ही त्याचे भागीदार बनू नका. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, ज्या गोष्टी वाईटाच्या आहेत, ज्या पापापासून आहेत, ज्या आपल्याला देवापासून दूर करत आहेत, बायबल सांगते तुम्ही त्याचे भागीदार बनू नका, उलट त्याला विरोध करा. आणि जर त्याचे भागीदार बनायला जातील तर आपण स्वतःच्या जीवनामध्ये संकटे ओढून बसतील, स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसतील. म्हणून बायबल सांगते तुम्ही अंधाराचे, पापाचे, वाईट कर्माचे, चुकीच्या मार्गात चालणाऱ्या व्यक्तीचे भागीदार बनू नका. तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याच्या मागे लागू नका, तर तुम्ही ख्रिस्ताचे भागीदार आहात, तुम्ही स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहात. म्हणून पूर्ण ख्रिस्ताकडे लक्ष द्या. बायबल सांगते पूर्ण प्रभू येशूकडे लक्ष द्या आणि आपला विश्वास अधिकाधिक दृढ करा, आपला विश्वास अधिकाने मजबूत करा. पूर्ण परमेश्वराच्या मार्गात, प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या नियमात चालण्याचा मात्र प्रयत्न करा आणि पापाचे भागीदार मात्र तुम्ही बनू नका. आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तर प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून सांगते तुम्ही जगाचे, पापाचे, नाशाचे, वाईट लोकांचे भागीदार बनू नका. पूर्ण देवाकडे आपले लक्ष. जो जगाचे भागीदार बनणार तो स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसणार. पण योहान 13 अध्यायामध्ये 1 ते 10 वचनात बायबल सांगते जेव्हा प्रभूने पाणी घेतले, गंगाला पाणी घेतल्याने रुमाल घेतला आणि प्रभू शिष्यांचे पाय धुवू लागले. आता पेत्राची वेळ आली. पेत्राचे प्रभू आता पाय धुणार, तेव्हा पेत्र प्रभूला म्हणत आहे, प्रभूजी माझे पाय तुम्ही कधी धुवू नका. पेत्राला ही गोष्ट लाजरवाणी वाटली की प्रभू माझे पाय धुणार. म्हणून पेत्र प्रभूला म्हणत आहे की प्रभूजी माझे पाय धुवू नका. तर प्रभूने काय म्हटलं, जर मी तुझे पाय धुतले नाही तर तुला माझ्या बरोबर वाटा नाही, तू माझा भागीदार होऊ शकत नाही. त्या पेत्र म्हणत आहे आता माझे पायच नाही, हात पाय तोंड सर्व काही धुवून काढा. प्रभूने म्हटलं ज्याचे पाय धुतले त्याला दुसरं काही धुवायची गरज नाही. प्रभू या शिष्यांना, या प्रेषितांना आपल्या बरोबरचे भागीदार करत होता, वाटेकरी बनवत होता. प्रभू त्यांना हिस्सेदार, हक्कदार बनवत होता आणि त्यासाठी प्रभूने त्यांची शुद्धी केली आणि आपल्या बरोबरचे त्यांना भागीदार बनवले आणि प्रेषित प्रभूच्या बरोबरीचे भागीदार बनले गेले. असे भागीदार बनले गेले की प्रभू येशूने पुढे काय केलं पहा. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 21 अध्यायामध्ये स्वर्गाच्या राजाला जे 12 दरवाजा आणि 12 पाये आहेत, 12 दरवाजावर तर याकोबाच्या 12 मुलांची नावे आहेत, परंतु स्वर्गाच्या 12 स्वर्गीय यरुशलेम जी आहे तिला जी पाये आहेत त्या पायांवर या 12 प्रेषितांची नावे लिहून टाकली. 12चे पाये त्याच्यावर 12 प्रेषितांची नावे आहेत. देवप्रभू येशूने त्यांची नावे स्वर्गात लिहिली आणि स्वर्गाचे ते भागीदार बनले गेले, हक्कदार, वारिस बनले गेले, ते वतनदार बनले गेले. प्रभूने त्यांची नावे स्वर्गात लिहून ठेवली. स्वर्गाच्या पायऱ्यांवर पाये जसं की घर बांधण्यासाठी आपण एक पाया उभारतो त्या प्रकारे नवी यरुशलेमीला जे पाये आहेत त्याच्यावर मात्र 12 प्रेषितांची नावे लिहिली गेली. हक्कदार बनवलं, वतनदार बनवलं त्यांना प्रभूने. प्रभू म्हणतो तुम्ही स्वर्गीय भागीदार बना, या पृथ्वीवरले भागीदार बनू नका. जर आपण स्वतःला शुद्ध करणार, प्रभूच्या नियमाप्रमाणे आपण चालणार तर प्रभू बरोबर आपल्याला वाटा आहे. आपण प्रभूच्या बरोबरीचे भागीदार, वतनदार, हिस्सेदार, हक्कदार आपण बनले जाणार. या जगाबरोबर भागीदार बनू नका, हे सर्व इकडे सोडून जाणार. आपल्याला वाटते हा पैसा, ही संपत्ती, ही वस्तू, ते नाही, काही जोडीला नेणार नाही, सर्व इकडे सोडून जाणार आहोत. याच्याशी भागी करू नका. स्वर्गीय राज्याबरोबर आपली भागी करा. देवाबरोबर, प्रभू येशू बरोबर, प्रभूच्या सेवेबरोबर भागी
भागीदार बना. हालेलुया. कोरिंथियरास दुसरे पत्र 6:14 आणि 15 वचना. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता होईल का? बायबल सांगते तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. काय संदीपा? तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वराचार याची भागी कशी होणार? उजड व अंधार याचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? काय सांगते बायबल? भागी करू नका. जे विश्वास ठेवत नाही, विश्वास ठेवणारा आणि न ठेवणारा यांची भागी कशी होणार? वाटेकरी कशी होणार? वचन सांगते की मात्र आपण प्रभू मधले लोक तर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर नातं पण जोडू नका. बायबल सांगते संबंध जोडून विजोड होऊ नका. विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर बायबल सांगते नातं पण जोडू नका. वचन सांगते की कारण नीती व स्वराचार याची भागी कशी होणार? पाप आणि पवित्रता हे भागीदार होऊ शकत नाही. या दोघांचा मिलाप होऊ शकत नाही. काही ख्रिस्त आणि सैतान एक होऊ शकते? मुलीच नाही. तसंच विश्वास ठेवणारा आणि न ठेवणारा या दोघांची भागी होणार नाही. जे अंधकारात आहे, जे पापात आहेत, नाशात आहेत, त्यांच्या बरोबर भागीदार होऊ नका. ते पापात आहेत, ते आपल्याला पण ओढून येतील आणि आपला पण नाश करतील. अशा लोकांची भागी करू नका. अशा लोकांच्या बरोबरीचे तुम्ही भागीदार बनू नका. जर अशा लोकांचे भागीदार आपण बनणार तर आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा नाश करून बसणार. म्हणून ख्रिस्ताचे आपल्याला भागीदार बनायचे, प्रभूच्या सेवेचे आपल्याला भागीदार बनायचे, प्रभूच्या नियमात, प्रभूच्या आज्ञेत आपल्याला वाटचाल करायचे. तरच प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार. ख्रिस्ताच्या बरोबरीचे आपल्याला भागीदार व्हायचे. पूर्ण प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात चालणारी व्यक्ती आपल्याला बनायचे. आणि अशा प्रकारे आपण देवाच्या वचनात चालणार, देवाच्या नियमात चालणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून प्रभूच्या बरोबरीचे भागीदार बना, या जगाचे भागीदार बनू नका. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, कोरिंथियरास पहिले पत्र 10:16 ते 18 वचनापर्यंत वचन सांगते की जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, तर आपण सर्व ते एका भाकरीचे भागीदार आहोत. जे जात्यात इस्रायल त्याच्याकडे पहा, यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? आता या ठिकाणी संत पौल काही गोष्ट आपल्याला शिकवतो की आपण ख्रिस्ताच्या शरीराचे आपण भागीदार आहोत, ख्रिस्ताच्या प्यालाचे आपण भागीदार आहोत, आपण ख्रिस्ताच्या सहभागितातले लोक आहोत. तर आता आपण ख्रिस्ताचे शरीर मोडलेले म्हणजे ख्रिस्ताला आपण ग्रहण केलेले, ख्रिस्ताच्या रक्ताचा प्याला आपण पिलेले, तर आपण येशूच्या शरीराचे आपण भागीदार आहोत. ख्रिस्त ही भाकर आहे आणि त्याच्या त्या भाकरीचे भागीदार आपण सर्वजण आहोत. म्हणजे येशूच्या शरीराचे आपण सर्व भागीदार आहोत. तर बायबल सांगते आपण प्रभूच्या जोडीचे भागीदार आहोत. तर तुम्ही मात्र भूतांकडे किंवा मूर्तीपूजेकडे किंवा जे नैवेद्य आहे किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याकडे वळता कामा नव्हे. वचन तुम्हाला देवाचा आणि भूताचा प्याला पिवत नाही. आपण ख्रिस्ताचे भागीदार आहोत. तर बायबल सांगते अंधश्रद्धेकडे, मूर्तीपूजेकडे, वाईट गोष्टीकडे तुम्ही वळू नका, त्या चुकीच्या गोष्टीकडे वळू नका. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार आहोत. प्रभूने आपल्यासाठी स्वतःचे शरीर अर्पण केले, आपले स्वतःचे रक्त प्रभूने आपल्या मानवासाठी सांडले. आपण प्रभूच्या शरीराचे भागीदार आहोत, रक्ताचे भागीदार आहोत. त्या रक्ताने आपण धुतले गेलेले आहोत, शुद्ध केले गेलेले आहोत. मग बायबल सांगते तुम्ही भूताचे सहभागी व्हावे अशी
नाही. तुम्ही या जगाचे, पापाचे, अंधश्रद्धेचे, मूर्तीचे, वाईटाचे भागीदार तुम्ही होऊ नका. तुम्ही त्याच्या सहवासात तुम्ही राहू नका, कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार आपण आहोत. आपण प्रभूच्या बरोबरीचे भागीदार आहोत, म्हणून पापाचे भागीदार होऊ नका. गणना 16 अध्यायामध्ये त्या ठिकाणी मात्र कोरह, दातान आणि अबिराम या तिघांनी मोशेच्या विरुद्ध, अहरोनच्या विरुद्ध कुरकुर केले की देवाने तुम्हालाच काय निवडले, तुम्हीच काय पवित्र, सारी मंडळी पवित्र आहे. आणि अशा प्रकारे हे कुरकुर करू लागले. कोरह, दातान, अबिराम याने 250 मंडळीला सुद्धा मोशे अहरोन विरुद्ध जमा केले. त्या मोशेने म्हटलं, देवाने कोणाला निवडले, कोण पवित्र आहे देवच सांगेल. तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मात्र त्यांना बोलवले, पाठवले, पण ते येण्यासाठी तयार नव्हते. पण तेव्हा परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, मी तुला जिवंत ठेवतो आणि बाकी सर्वांना नाहीसे करून टाकतो, नष्ट करतो. पण मोशे मात्र देवाकडे विनंती करत आहे. तेव्हा परमेश्वर पित्याने मोशेची विनंती ऐकली. मग मोशेने म्हटलं की उद्या सकाळी तुम्ही या ठिकाणी जमा व्हा. तेव्हा सर्व लोक जमा झाले आणि कोरह, दातान, अबिराम यांनाही बोलवले. ते आपल्या मंडळीसह, आपल्या कुटुंबासह, आपल्या परिवारासह ते सुद्धा तिथे जमा झाले. आणि तेव्हा मोशेने काय म्हटलं पहा, त्याच्यामध्ये गणना 16-26 वचनात इस्रायल लोकांना म्हणत आहे मोशे की तुम्ही या सर्व लोकांपासून बाजूला व्हा. त्यांना शिवू पण नका, त्याच्या वस्तूला पण शिवू नका, बाजूला व्हा. जो कोणी त्याला शिवणार, त्यांच्या जोडीला राहणार, तो त्यांच्या पापाचा भागीदार होणार. तुम्ही त्यांच्या पापाचे भागीदार होऊ नये म्हणून बाजूला व्हा. तेव्हा संपूर्ण इस्रायल मंडळी या कोरह, दातान, अबिराम त्यांच्या कुटुंबापासून, त्यांच्या मंडळीपासून अलग झाले, वेगळे झाले. आणि मग कोरह, दातान, अबिराम आणि त्यांचे कुटुंब, मुलाबालकी, त्यांचा जीव होता ते एका साईडला उभे राहिले. मग मोशेने म्हटले लोकांना की पहा, मी सर्व देवाच्या इच्छेने करत आहे. देवाने मला निवडलेले, आणि जर मला देवाने निवडलं नसेल, देवाची इच्छेने मी करत नसेल, तर मात्र देव मात्र काहीतरी एक प्रकार घडवी. परंतु जर मी हे देवाच्या इच्छेनेच करत असेल, देवाच्या आज्ञेने या सर्व गोष्टी करत आहे, तर जमीन फाटेल, भूमी फाटेल आणि हे सर्व लोक जिवंत अधोलोकात उतरतील. आणि खरोखर मोशेचा शब्द तोंडातून बाहेर पडत या न पडत, म्हणजे त्याचं बोलणं संपत या न संपत इतक्यात भूमीने आपलं तोंड उघडलं, जमिनीने आपलं तोंड उघडलं. आणि कोरह, दातान, अबिराम, त्यांची मुलं, धन संपत्ती, त्याचं जे काही होतं जिवंत नरकात उतरले. हालेलुया, हालेलुया. मोशेने म्हटल्याप्रमाणे हे जिवंत अधोलोकात गेले, पृथ्वीने आपलं तोंड उघडलं आणि ते जिवंत नरकात गेले, जिवंत अधोलोकात उतरले. तेव्हा इस्रायल लोकांना भय वाटलं. 250 मंडळी जी कुरकुर करत होती त्यांच्या धुपाटाने पालटले आणि 250 लोक जळून भस्म झाले. बघा, मोशेने अगोदर म्हटलं होतं हे लोक पापाचे लोक आहेत, त्यांचे तुम्ही भागीदार होऊ नका. आणि इस्रायल लोक बाजूला झाले, वाचले, कारण ते नरकात, अधोलोकात जाणार होते. ही गोष्ट मोशेला अगोदर माहिती होती. म्हणून मोशेने म्हटलं, जर भूमी आपलं तोंड उघडेल आणि याला जिवंत अधोलोकात नेईल, जर देवाने मला निवडलं असेल तर. आणि खरोखर जिवंत अधोलोकात गेले. म्हणून मोशेने त्यांना अगोदरच बाहेर बाजूला व्हायला सांगितलं होतं की ते लोक नरकात जाऊ नये म्हणून. आज बायबल हेच सांगते, जे पापाच्या बंधनात आहे, नाशाच्या बंधनात आहे, सतत निंदा करणारे लोक आहे, देवा विरुद्ध वागणारे लोक आहे, त्यांचे भागीदार होऊ नका, नाहीतर त्यांच्या जोडीला तुम्ही पण नरकात, अधोलोकात जाणार. म्हणून मोशेने त्या लोकांना वेगळं केलं. कोरह, दातान, अबिराम यांच्यापासून अलग व्हा, त्यांचे भागीदार होऊ नका, नाहीतर तुम्ही त्यांच्या पापाचे भागीदार होतील. आणि म्हणून ते वाचले, नाहीतर ते पण अधोलोकात गेले असतील. बायबल सांगते तुम्ही दुष्कर्माचे, पापाचे, वाईटाचे भागीदार बनू नका. तुम्ही ख्रिस्ताचे भागीदार बना. जो येशूचा भागीदार आहे त्याची प्रगती, उन्नती होत जाणार. प्रभू त्याला विपुल आशीर्वाद देत जाणार, प्रभू त्याला विपुल अनुग्रह देणार. परंतु जो पापाचा, जगाचा, वाईट व्यक्तीचा भागीदार आहे त्याची प्रगती कधीच होणार नाही. उलट त्याच्या जीवनात संकटे, दुःख, पीडा, आजार, रोगराई या सर्व गोष्टी वाढत राहणार. म्हणून देवाचे भागीदार बना, ख्रिस्ताचे भागीदार बना, स्वर्गाचे भागीदार बना. या आपण नेहमी बघा, मनुष्य नेहमी जगाचा भागीदार होण्याचा प्रयत्न करतो. एखादा
पैशाचा, जमिनीचा, जागेचा, वस्तूचा, अनेक गोष्टीचा, पण ख्रिस्ताच्याच कोणी भागीदार बनत नाही की मला येशूचा भागीदार बनायचंय, प्रभूच्या सेवेचा मला भागीदार बनायचंय, प्रभूच्या कार्यामध्ये कार्यकर्ता म्हणून भागीदार मला बनायचंय. हा निर्णय कोणी घेत नाही. जगाचे भागीदार बनायला अनेक लोक उभे असतात, पण येशू ख्रिस्ताचा भागीदार बनण्यासाठी कोणी उभे राहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा, इब्री लोकांपत्रामध्ये 11:7 नोहा, जे नोहाने पाहिलं नव्हतं, जे मात्र त्याच्या बाबतीत त्याला काही कल्पना पण नव्हती नोहाला, देवाने म्हटलं एक तारू बनव. त्या अगोदर तारू तर सोडू द्या, तारू हे नाव सुद्धा त्याने पहिलं ऐकलं होतं नोहाने, आणि देवाने म्हटलं होतं की तारू बनव गोफण लाकडाची. नोहा तयार झाला. जे पाहिलं नव्हतं किंवा जे अनुभवलं नव्हतं किंवा ज्याचा विचार केला नव्हता, ते तारू बांधायला नोहा तयार झाला. ते तारूही त्याने बांधलं. देवाने म्हटलं होतं की पाऊस पडेल. अगोदर नोहा 500 वर्षाचा झाला तरी कधी पाऊस पडला नव्हता. आदामाला निर्माण केल्यापासून ते मात्र अनेक वर्षापर्यंत, अनेक शतकापर्यंत पाऊस पडला नव्हता. पावसाचा वर्षाव झाला नव्हता, मात्र दव पडायचं, दवाचं सिंचन व्हायचं, पण पाऊस कधी पडला नव्हता. नोहाने कधी पाऊस पाहिलाच नव्हता. त्याला त्या बाबतीत काही कल्पना पण नव्हती नोहाला, आणि देव म्हणतो पाऊस पडेल. हालेलुया. जी गोष्ट नोहाने कधी पाहिली नव्हती, कधी ऐकली नव्हती. लहान मुलांना बघा, पहिला पाऊस जर ते पाहत आहे तरी त्या मुलांना काय वाटेल, एकदम वेगळाच अनुभव त्याने. एखादी गोष्ट बघा, आपण सुद्धा नवीन गोष्ट आपल्याला एखादी कानावर पडली असं असते का, असं घडले का, म्हणजे विश्वास ठेवणं आपल्याला कठीण जाते. किंवा एखादी नवीन गोष्ट आपल्या समोर घडत आहे, आपल्याला एकदम आश्चर्य वाटणार, असं पण आहे का. आता नोहाच्या जीवनात पाऊस तर त्याने कधी पाहिलाच नव्हता. पाण्याचं सोडू द्या, त्यानं नाव पण ऐकलं नव्हतं, माहितीच नव्हतं की असं काही घडते असं म्हणून. आणि देवाने म्हटलं पाऊस पडणार आहे, दारू बनव. नोहा तयार झाला. देवाने म्हटलं तयार. ना शंका बाळगली, ना देवाला काही प्रश्न केला, आणि नोहाने दारू बांधलं. आणि खरोखर 40 दिवस 40 रात्र पावसाने जोर उठवली. उत्पत्ती 7 अध्याय. आणि जलप्रलयामध्ये सर्व वाहून गेले. फक्त नोहाचं कुटुंब किंवा तारवा जे काही होतं ते सारं जिवंत राहिलं, बाकी सर्व मृत्यू पावले. बायबल सांगते नोहाने जे पाहिले नव्हते, अनुभवले नव्हते, ते करण्यासाठी नोहा तयार झाला, आणि पुढे जाऊन तो वतनदार बनला, भागीदार बनला तो. हालेलुया. काय सांगते, विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व, त्याचा तो वतनदार झाला. विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व जे त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं, पण अगोदर विश्वास ठेवला आणि त्याला ते नीतिमत्व मिळाले, आणि त्याचा तो वतनदार बनला. नोहा भागीदार बनला गेला, वारीस, हकदार बनला गेला. आपल्याला देवाच्या गोष्टीचे वतनदार बनायचंय, भागीदार बनायचंय, ज्या प्रकारे नोहा बनला. आज आपल्याही जीवनामध्ये स्वर्गाचे वारीस बनण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. या जगाबरोबर नाही, हे सर्व इकडे सोडून जाणार आहोत. स्वर्गीय वारीस बना, स्वर्गीय भागीदार बना, वतनदार बना, हिस्सेदार बना स्वर्गातले. आणि त्यासाठी मात्र आपल्याला झटायचंय, प्रयत्न करायचे. प्रभू येशूमध्ये मात्र आपल्याला वाढायचंय. प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या नियमात मात्र आपल्याला चालायचंय. स्वर्गीय राज्याचे भागीदार बनायचंय. मग त्यासाठी कंदकरा 2 पत्र 1 अध्याय 7 वचन. संत पौल त्या लोकांना, कंदकराच्या लोकांना म्हणतो की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात, तसे तुम्ही सांत्वनाचे सहभागी, भागीदार आहात. म्हणजे ख्रिस्ताच्या नावासाठी तुम्ही दुःखाचे भागीदार बनले. म्हणजे येशू ख्रिस्तासाठी तुम्ही दुःख सहन केली, निंदा, अपमान सहन केला, तर तुम्ही सांत्वनाचे भागीदार आहात. ख्रिस्त आमच्या वतीने तुमचं सांत्वन करत आहे. प्रभू येशू आमच्याद्वारे तुमचं सांत्वन करत आहे. आमच्याद्वारे म्हणजे प्रभूने पौलाच्या द्वारे त्या लोकांचे सांत्वन केले. ते सांत्वनाचे भागीदार बनले गेले. ख्रिस्ताच्या नावासाठी दुःख, अचल याचे जे लोक भागीदार बनणार, ते सहन करायला तयार होणार, ते लोक गौरवाचे, सांत्वनाचे, आनंदाचे भागीदार बनले जाणार. ख्रिस्ताच्या राज्याचे ते लोक भागीदार बनणार. म्हणून स्वर्गाचे भागीदार बनण्यासाठी, ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्यासाठी सुद्धा आपल्याला तयार व्हायचंय. हालेलुया, हालेलुया. पुढे बायबल सांगते
बरोबरीचे आपण नागरिक आहोत. देवाच्या घरातले झाले म्हणजे स्वर्गीय राज्याचे आपण भागीदार. पुढे 20 सत्रामध्ये 3:6 हे रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आमच्या बरोबर वतन बंधू, आमच्या बरोबर एक शरीर व आमच्या बरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. काय सांगते? जी परराष्ट्रीयाने प्रभू येशूला कबूल आणि ग्रहण केलेले, स्वीकारलेले ते प्रभूच्या सेवका बरोबरचे. संत पौल म्हणतो की आमच्या बरोबरीचे ते मात्र ख्रिस्ताच्या राज्याचे वतनदार आहेत, वाटेकरी आहेत, हकदार आहेत, वतन बंधू, एक शरीर आहेत. वतन बंधू आहेत, वारिस भागीदार आहेत आमच्या जोडीचे. आम्ही एक आहोत, ख्रिस्ताच्या राज्यातले भागीदार आहोत. आम्ही एकत्र वाटेकरी आहोत स्वर्गाच्या राज्याचे. म्हणजे जे लोक प्रभू येशूला स्वीकारत आहेत किंवा प्रभूच्या मार्गावर चालत आहे, प्रभूच्या वचनात जीवन जगत आहेत, ते पवित्र जनाच्या बरोबरीचे वतन बंधू आहेत, भागीदार आहेत, स्वर्गाच्या राज्याचे, स्वर्गाच्या मार्गाचे वाटेकरी आहेत. आपण प्रभूमध्ये चालणार, प्रभूच्या वचनात जीवन जगणार, आपण स्वर्गीय भागीदार बनले जाणार, स्वर्गाच्या राज्याचे आपण हकदार बनले जाणार. म्हणून त्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या राज्यासाठी आपल्याला झटायचंय. 2 इतिहास 20 अध्याय 35 ते 37 वचनापर्यंत बायबल सांगते योशपाट राजा याने आहाजा बरोबर झूट केली. म्हणजे त्यांची जी जहाज होती एकत्र झूट झाली, भागी केली. योशपाट राजाने आहाजा बरोबर भागी केली, भागीदार. दोघे एकत्र आले आणि बोटीची भागीदारी बनवली दोघांनी. आणि जेव्हा ते भागीदार झाले तेव्हा त्यांची जहाजे, त्यांची बोटी ज्या होत्या, जहाजे जी होती, मात्र हे जहाजे मात्र माल आणण्यासाठी गेले. तेव्हा बायबल सांगते की परमेश्वराचा संदेशकार अलिएझर दोदाभाऊ यांनी येऊन मात्र या योशपाट राजाला संदेश दिला की तू आहाजा बरोबर भागी केलेली आहे, झूट केलेली आहे, म्हणून तुझी सर्व जहाजे, तुझी गलबते फुटून जातील. आणि खरोखर योशपाट राजाची सर्व जहाजे फुटून गेली, गलबते तुटून गेली. का? त्याने कोणाशी भागीदार केली? आहाजा जो एक दुराचारी मनुष्य होता. बघा, वाईट माणसाबरोबर आपण भागीदार करायला जाणार, आपल्या व्यवसायाची वाट लागणार, धंद्याची वाट लागणार. या योशपाट राजाने आहाजा बरोबर झूट केली. योशपाट राजाने विचार केला, माझ्या घराण्यातलंच तर आहाजा कोण होतं माहिती? योशपाट राजाने आहाजाचं नातं काय होतं पहा. आता योशपाट राजाच्या मुलगा जो होता आहाजा, योशपाट राजाच्या मुलाचं नाव पण आहाजा होतं. आणि हा जो दुसरा आहाज आहे तो आहाबाचा मुलगा होता. तर योशपाट राजाने आपला मुलगा आहाजा याला जी मुलगी केली होती ती मात्र आहाब राजाची मुलगी होती. ती आहाब राजाची मुलगी म्हणजे आहाजाची बहीण. आहाजाची बहीण योशपाट राजाने आपल्या मुलाला बायको केली होती. म्हणजे योशपाट राजाची जी सून होती त्या सुनेचा भाऊ होता आहाजा. भले योशपाट राजाच्या मुलाचं नाव पण आहाजा होतं आणि सुनेच्या भावाचं नाव पण, जो मेवना होता आपल्या मुलाचा मेवना, त्याचंही नाव मात्र आहाजाच होतं. आता त्याने योशपाट राजाने काय विचार केला की माझ्या नात्यातलाच तर माझ्या सुनेचाच तर भाऊ आहे, म्हणून मी मैत्री करतो. आणि मात्र ही भागी केल्याबरोबर, बोटीची भागीदारी केल्याबरोबर सर्व बोटी फुटून गेल्या, त्याच्या सर्व जहाजे फुटून गेली. हालेलुया. का? कारण त्याने वाईट माणसाची भागीदारी केली होती म्हणून सर्व. त्यानंतर पुढे काही संधी बघा, 1 राजे 22 अध्याय 48 ते 49 वचनात आहाजा परत सांगायला लागला योशपाट राजाला की माझी जहाजे आहेत ना गलबते, तुझ्या जोडीला, तुझ्या जहाजाच्या जोडीला जाऊ दे. आणि योशपाट राजाने म्हटलं नाही, ताबडतोब नकार दिला. एकदा फटका लागलाय ना परत त्यांच्याशी संगत जोडायची. आणि योशपाट राजाने या आहाजाची भागी तोडून टाकली आणि मग योशपाट राजाचा व्यवसाय व्यवस्थित चालू लागला. हालेलुया. वाईट करणाऱ्या व्यक्तीचा जर आपण भागीदार बनणार, ना आपल्या धंद्याला यश मिळणार, ना आपल्याला अनुग्रह मिळणार, ना
आशीर्वाद मिळणार. म्हणून वाईट माणसाची पण भागीदारी करू नका. आपण देवाचे नियम पाळणार, परमेश्वराच्या आज्ञा पाळणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रगती करणार. जेव्हा आपण प्रभूचे नियम आणि प्रभूच्या आज्ञा पाळणार तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. बायबल सांगते प्रेषणाच्या कृत्यामध्ये 26 अध्याय 15 ते 18 वचनापर्यंत बायबल काय सांगते पहा. संत पौल तिथे असलेल्या लोकांना अग्रिप्पा राजा, बर्निका आणि फेस्तस सुभेदार या सर्वांना सांगत आहे की पहा की परमेश्वराने प्रभू येशूने मला कसं निवडलं, कसं पाचारण केलं. मी प्रभूच्या लोकांचा छळ करत होता, परंतु प्रभूने मला निवडलं, प्रभूने मला पाचारण केलं. आणि पुढे 17-18 वचन तू काय म्हणतो पहा. या लोकांपासून परराष्ट्रापासून मी तुझे रक्षण करीन. मी तुला त्याच्याकडे पाठवतो यासाठी की त्याने अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अंधकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. काय म्हणतो की प्रभूने मला निवडलं आणि प्रभूने मला हे म्हटलं की आता मी तुला निवडलेले पात्र बनवत आहे. तू जा परमेश्वराकडे, माझ्या सुवार्तेची घोषणा कर, माझं काम कर. म्हणजे माझ्यावरील विश्वासाच्या द्वारे प्रभू येशू म्हणतो कोणाला की माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये त्यांना वतन मिळावे. हे जे परराष्ट्रीय लोक आहेत, तू जा त्यांना माझं वचन दे, म्हणजे माझे लोकांबरोबर त्यांना वतन मिळेल, भागीदार होतील. म्हणजे पुढे जे परराष्ट्रीय लोक जे माझं वचन ऐकतील ते माझ्या लोकांबरोबरचे भागीदार होतील, वतनदार. म्हणून तू जा आणि माझं काम कर. तर पौल म्हणतो त्या दिवसापासून मी प्रभूचं काम करत आहे आणि परराष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा करत आहे. म्हणजे प्रभू येशूने पौलाला प्रसारासाठी पाठवलं की अनेक परराष्ट्रीय लोक प्रभूच्या लोकांच्या बरोबरीचे अर्थात स्वर्गाच्या राज्याचे भागीदार बनले जावे म्हणून. आणि त्याद्वारे अनेक परराष्ट्रीय लोकांनी प्रभू येशूला कबूल केले, ग्रहण केले आणि ते सर्व लोक स्वर्गाच्या राज्याचे भागीदार बनले गेले. आज प्रभू आज आपल्याला तेच म्हणतो, माझी इच्छा आहे की तुम्हा प्रत्येकाला स्वर्गाच्या राज्याचे भागीदार करावे. म्हणजे प्रभूची इच्छा आहे की आपण सर्वजण स्वर्गाच्या राज्याचे भागीदार बनले जावे, देवाच्या अनुग्रहाचे भागीदार. बघा कोण म्हणतो फिलिप्पीकरास पत्रामध्ये 1:7 आणि तुम्हा सर्वांविषयी असे वाटते मला योग्यच आहे, कारण माझ्या बंधनात आणि सुवार्ते संबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्या बरोबर कृपेचे भागीदार असल्यामुळे मी आपल्या अंतःकरणात तुम्हाला बाळगून आहे. कोण या फिलिप्पीकरांच्या लोकांना काय म्हणतो, मी हे जे कार्य करायला घेतलं या कार्यामध्ये तुम्ही मला साथ दिली आणि त्यामुळे या कार्यात जसे तुम्ही भागीदार झाले तसे तुम्ही या कृपेमध्ये भागीदार झालेले आहात. म्हणून मी तुम्हाला अंतःकरणात बाळगून आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही मला साथ दिली. ज्या प्रकारे ख्रिस्तासाठी मी दुःख, निंदा, त्रास सहन केला, प्रभूचा प्रसार करणं, सुवार्तेची घोषणा करणे, सर्वात तुम्ही माझ्या जोडीला भागीदार झाले, त्यानुसार तुम्ही कृपेचे पण भागीदार झालेले आहात. परमेश्वराच्या अनुग्रहाचे तुम्ही भागीदार झालेले आहेत. देवाच्या आशीर्वादाचे, कृपेचे भागीदार बनलेले आहेत. म्हणजे त्याने पौलाला साथ दिली कार्य करायला, प्रसार करायला, सुवार्तेची घोषणा करायला, भागीदार बनले. पुढे ते देवाच्या आशीर्वादाचे भागीदार बनले. जसा पौलाला अनुग्रह, जशी पौलाला कृपा मिळाली तशी फिलिप्पीकरांच्या लोकांना ती कृपा मिळाली, ते पण त्या कृपेचे भागीदार बनले. म्हणजे आज जर आपण प्रभूमध्ये वाढले तर प्रभूच्या आशीर्वादाचे आपण भागीदार बनतील, प्रभूच्या कृपेचे, प्रभूच्या अनुग्रहाचे आपण भागीदार बनले जातील. म्हणून त्यासाठी आपल्याला पूर्ण रीतीने प्रभूमध्ये वाढायचंय, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात आपल्याला चालायचंय आणि पापापासून, वाईटापासून आपल्याला दूर राहायचंय. फिलिमोनाला पत्र वचन काय सांगते बघा, फिलिमोनाला पत्र त्याच्यामध्ये 4 ते 6 वचन काय सांगते पहा. प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनावर असलेली तुझी प्रीती व तुझा भरोसा याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करीतो व आपल्या देवाची उपकार स्तुती करीतो आणि असे म्हणतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफल व्हावे. संत मुले फिलिमोनाला काय म्हणतो, तू प्रभूमध्ये वाढत आहे, तुझ्यासाठी मी सर्वदा प्रभूकडे प्रार्थना करतो आणि जे ज्ञान तुला मिळालेले त्या ज्ञानाने विश्वासाचे भागीपण ख्रिस्ता
होती. आज आपणही देवाच्या कार्यात हातभार लावणार, मदत करणार, सेवा करणार, तर ही भागीदारी, ख्रिस्ताच्या कार्याची भागीदारी आपल्या जीवनात सफलता निर्माण करणार, आपल्याला पुढे यशस्वी मात्र बनवणार. हालेलुया. म्हणून पूर्ण रीतीने आपण आपले संपूर्ण लक्ष परमेश्वराकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या वचनानुसार, त्याच्या नियमानुसार आपण पूर्ण रीतीने चालले पाहिजे. तरच प्रभूचा अनुग्रह, प्रभूची कृपा आणि प्रभूचं सामर्थ्य मात्र आपल्या जीवनात उतरणार. पुढे पेत्राचे पहिली पत्र 3:7 संत पेत्र काय म्हणत आहे पहा, पती पत्नी संबंधाने तो म्हणत आहे की मात्र पतीला म्हणतो की तुमची पत्नी म्हणजे तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. म्हणजे पत्नी जे प्रभूमध्ये विश्वासू आहे त्यांना हा पेत्र म्हणतो तुम्ही आपल्या पत्नीलाही मान द्या, कारण तुम्ही दोघे पण पती पत्नी परमेश्वराची सेवा करत आहात, परमेश्वराच्या सेवेत आहात. तर तुम्हाला काय मिळत आहे पहा, बायबल सांगते तुम्ही दोघे पण जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, भागीदार. जीवनरूपी कृपादानाचे, जे पती पत्नी परमेश्वराच्या सेवेत आहे, परमेश्वराच्या कार्यात आहे, जी कुटुंब परमेश्वराच्या कार्यात आहे, ते जीवनरूपी कृपादानाचे बरोबर वतनदार वारिस आहे, हकदार आहेत, भागीदार आहेत. देवाच्या कृपादानाचे दोघे भागीदार आहेत. म्हणजे आपण परमेश्वराची सेवा करत आहोत, परमेश्वराचं कार्य करत आहोत, तर आपण प्रभू बरोबर, प्रभूच्या कृपादानाबरोबर आपण भागीदार आहोत. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा, कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 9:13-14 वचनापर्यंत. हालेलुया. वचन सांगते मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत. हे तुम्हाला ठाऊक नाही का? त्याप्रमाणे प्रभूने नेमले आहे की जे सुवार्थ सांगतात त्याने सुवार्थेवर आपली उपजीविका करावी. आता पहा वचन काय सांगते, जे वेदीजवळ सेवा करतात ते वेदीचे भागीदार आहेत. पौल म्हणतो जे आम्ही सुवार्थ सांगतो, आम्ही कार्य करतो, तर मात्र त्याच्यावर आम्ही आमची उपजीविका भागवावी, म्हणजे त्याचे आम्ही भागीदार आहोत. आम्ही कार्याचे भागीदार आहोत, आम्ही दानाचे भागीदार आहोत, तर आम्ही प्रभूचं काम करतो. म्हणजे प्रभूची सेवा करणारे, सुवार्थेची घोषणा करणारे, त्यांचा पूर्ण हक्क आहे प्रभूच्या प्रत्येक दानावर, ते त्या दानाचे भागीदार आहेत. हालेलुया. कोरिन्थीकरास दुसऱ्या पत्रामध्ये 1:7 वचनच्या अगोदर आपण घेतलं. वचन सांगते जे ख्रिस्तामध्ये दुःख सहन करत आहेत, म्हणजे ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झालेले आहेत किंवा ख्रिस्तामध्ये दुःख सहन करून त्याच्या सहभागी झालेले आहेत, ते आनंदाचे सहभागी होतील, ते सांत्वनाचे सहभागी होतील. म्हणून प्रभू येशू बरोबर भागीदार बना, त्याच्या राज्याचे भागीदार बना, स्वर्गाचे भागीदार बना, या जगाचे भागीदार बनू नका. पापाचे, नाशाचे, वाईटाचे भागीदार बनू नका, तर पूर्ण रीतीने स्वर्गाचे भागीदार बना. संत पौल पुढे काय सांगतो पहा, फिलिप्पीकरास पत्रामध्ये 3:7-8 वचनापर्यंत. तो म्हणतो की बऱ्याच गोष्टी मला लाभायच्या होत्या, परंतु ख्रिस्तामुळे मी त्या हानी असे समजतो. मी त्याला केरकेसर असे लेखतो अशासाठी की ख्रिस्त हा मला लाभ प्राप्त व्हावा म्हणून. पौल या ठिकाणी म्हणतो भरपूर काही मला मिळणार होतं, पैसा, सन्मान, उंच पद, अभिमान, सर्व काही मिळणार होतं, परंतु जेव्हा येशू मला सापडले, प्रभू येशूची ओळख झाली, सर्व सोडून दिलं. सर्वाला केरकेसर असे लेखतो अशासाठी की ख्रिस्त हा मला लाभ प्राप्त व्हावा. हे नीतिमत्व जे देवापासून आहे ते मला प्राप्त व्हावे आणि ख्रिस्ताच्या सामर्थ्याच्या व ख्रिस्ताच्या दुःखाची सहभागिता म्हणजे भागीदार मी बनला जावा म्हणून. 10 वचन अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. संत पौल काय म्हणतो, ख्रिस्ताचं दुःख, ख्रिस्ताचं पुनरुत्थान याचा जे भागीदार आहे, सहभागिता आहे, याची पूर्ण मला ओळख पटावी, मी ख्रिस्तामध्ये भागीदार बनावा म्हणून जग आणि जगातल्या सर्व गोष्टी मी याला शून्य लेखतो, केरकेसर लेखतो आणि ख्रिस्त हा लाभ समजतो. पहा, या जगातल्या सर्व गोष्टीच्या मागे लागू नका, पूर्ण ख्रिस्ताच्या मागे लागा. जगाचे भागीदार नाही, येशू ख्रिस्ताचे भागीदार बना. स्वर्गाचे, प्रभूच्या सेवेचे, प्रभूच्या कार्याचे भागीदार बना. प्रभू येशूमध्ये दुःख, निंदा, छळ, अपमान सहन करणारे भागीदार बना, म्हणजे गौरवाचे, सन्मान
हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.